प्रिया महेश कदम या ठाण्यातील चंदनवाडी परिसरामधील रहिवासी आहेत. शिवाय स्वामी फाउंडेशनच्या सचिव या पदावरती त्या कार्यरत असून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 12 वर्ष शिक्षिकेचा जॉब केला. त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत त्यांनी समाजसेवेचा वसा स्वीकारला. स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा असा वाटा असतो. एक महिला म्हणून केवळ आपल्या कुटुंबाची जबाबदारी न घेता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देखील आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून त्या नेहमीच सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असतात. त्यामध्ये मग कॅन्सर पीडितांना मदत करणं, अपंगांना व्हीलचेअर पुरवणं, श्रवण यंत्राचं वाटप करणं, महिलांना हेल्मेटचं वाटप करणं, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं यांसारखे अनेक उपक्रम राबवून त्या सामाजिक कार्य करत असतात. प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचे स्वरूप आहे. सध्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी देवीची सेवा केली जात आहे, आदिशक्तीचं पूजन केलं जात आहे. तर प्रत्येक स्त्रीने आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला ओळखावं आणि अन्यायावरती मात करण्याकरिता त्या शक्तीचा वापर करावा असा मोलाचा संदेश प्रिया महेश कदम यांनी दिला आहे. नमस्कार, मी प्रिया महेश कदम. मी स्वामी फाउंडेशन या संस्थेची सचिव आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्री शक्तीच्या गौरवाचा उत्सव आहे. जगातील कोणतीही शक्ती असू दे, ती ही अदृश्य आणि अव्यक्त स्वरूपाचीच असते, परंतु तिचे परिणाम मात्र हे कसे असतात, दृश्य होणारे आणि व्यक्त होणारे. स्त्री सुद्धा एक तशीच महाशक्ती आहे. ती व्यक्ती नारी आणि नारी म्हणजे व्यक्ती म्हणून दिसते आपल्याला, परंतु तिची शक्ती ही अपरिचित स्वरूपाची असते. जसं आता ह्या काळात आता जो समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या समाजामध्ये तिने महाकालीचे रूप सध्या घेणं खूप गरजेचे झालेले आहे. स्वतःच्यात असलेली अदृश्य स्वरूपाची जी शक्ती आहे तिचा परिचय करणं, स्वतःसाठी करून घेणं गरजेचं आहे. आता प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे. जसं माझं एक म्हणू शकतो की माझं शिक्षण MA BEd आहे. सध्या मुलींची एक अशी मानसिकता आहे की मला नोकरी केली पाहिजे तरच मी पुढे जाऊ शकते, तरच माझा विकास झालेला आहे किंवा माझं प्रत्येक क्षेत्रात नाव असलं पाहिजे. परंतु मी म्हणेन आज माझंही शिक्षण आहे, मी नोकरी नाही करत, पण माझं एक म्हणणं आहे की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. जो समाज आज सगळं काही आपल्याला देतो, आज जसे महेश कदम हे माझे पती आहेत आणि त्यांनी समाज सुधारण्याचा किंवा म्हणतो एक समाज सेवेचा वसा घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी काय करू शकते, त्या घेतलेला वसा पुढे नेण्यासाठी मी काय करू शकते हा विचार मी केलेला. माझं शिक्षण हे त्यांच्यासाठी कसं उपयोगी येऊ शकतं. जसं स्वामी फाउंडेशनच्या मार्फत आपण काय करतो की जे कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत, ज्यांना कोणीही नाही, त्यांची मदत करणं, शिक्षणासाठी ज्या मुलांना शिकायचं आहे पण पाठिंबा नाहीये आपल्याला, त्यांच्यासाठी मदत करणं, किंवा म्हणतो ना की आपण छोटी मोठी जी काही उपकरणं आहेत ती उपकरणं आपण समाजाला देतो. आणि ज्या काही समाजाच्या समस्या माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून मी सोडवू शकते, ज्या काही कोणत्याही स्वरूपात त्या आपण सोडवणं हे मी करते. तेच मला म्हणायचंय की प्रत्येक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, पण आता गरज कशाची आहे की आपण समाजातील प्रत्येक स्त्रीला हे ओळख करून देणं की माझ्यात ही शक्ती अदृश्य स्वरूपाची आहे आणि तीच शक्ती माझं संरक्षण करू शकते आणि तीच शक्ती माझा समाज सुधरवू शकते. समाजातील सर्वांनाच आता सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.